जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ग्रामसेविका यांची पिंपरडे गावकऱ्यांना धमकी। 3 महिने दांडी, गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार, ग्रामसेविकाला निलंबित न केल्यास आंदोलनाचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात मागील गेल्या 3 महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालयात न येणा, या आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या, जबाबदारी झटकणा, या गावकऱ्यांचे प्रश्न न सोडवणा, या व शिपाई यांना धमकी देऊन खोटे आरोप करणाऱ्या, गैरवर्तन करणाऱ्या ग्रामसेविका, ग्रामपंचायत पिंपरडे शहादा जिल्हा नंदुरबार यांना तात्काळ सेवेतून निलंबित करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पिंपरडे येथील संतप्त गावकऱ्यांनी व बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे। मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून ते गावातील महसूल गोळा करणे, शासकीय योजना राबवणे आणि पायाभूत सुविधांची अंमलबजावणी यांसारखी अत्यंत महत्त्वाची कामे पार पाडतात। ग्रामसेवक हा शासन व गावकरी यांच्यातील मुख्य दुवा आहे। गावातील जन्म, मृत्यू आणि विवाह यांची नोंद ठेवणे आणि रहिवासी दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे देणे, ग्रामपंचायतीच्या सर्व नोंदी, अहवाल आणि महत्त्वाचे कागदपत्र सुरक्षित ठेवणे, गावकऱ्यांचे प्रश्न सोडवणे, ग्रामसभेत उपस्थित होणाऱ्या गावकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करणे इत्यादी कामांची महत्त्वाची जबाबदारी असते। परंतु ग्रामसेविका ह्या गेल्या 3 महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालय पिंपरडे येथे येत नाहीत। उलट ग्रामपंचायत कार्यालयात नियमितपणे काम करणाऱ्या शिपाई यांच्यावर खोटे आरोप करत धमकी देत आहेत, असा गंभीर आरोप उपसरपंच यांनी केला आहे। ग्रामसेविका ह्या आपली जबाबदारी झटकून कर्तव्यात कसूर करीत आहेत, तसेच गावकऱ्यांशी व कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे बोलून व धमकी दमदाटी करून गैरवर्तन करत आहेत। हे ग्रामसेवक पदाला अशोभनीय वर्तन करत आहेत। हे ग्रामपंचायतच्या हिताचे नाही। तू समोर भेट, फक्त आता दाखवते तुला, तू विचार करून ठेव आता, असा धमकीचा मेसेज शिपाई यांना ग्रामसेविका यांनी व्हॉट्सअपवर पाठविला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। हो, तुम्ही 3 महिन्यात आलेत नाही तर तुम्ही कसं काय बघताय? तुम्ही हे पण मत आहे वरून। चला ठीक आहे, नवीन पाण्याची टाकी बांधकाम झाली आपली, राऊंड घेतलाच नाही तुम्ही तिचा, राऊंड मारलाच नाही तिच्याकडे, जाऊन आले तुम्ही, पाहिले कसं काम झालंय? मग त्याला कोण बोलवणार? आम्ही बोलवू त्याला, कॉन्ट्रॅक्टरला। कसं काय येणार नाही? त्याचं गावाचं पेमेंट, त्याचं पेमेंट काढूच नका ना तुम्ही, आता ग्रामपंचायत मधून देऊच नका ना। हो मॅडम, पिंपरड्या गावातून लेटर गेल्याशिवाय त्याचं पेमेंट निघणार नाही। ग्रामपंचायत जोपर्यंत ठराव पास करत नाही तोपर्यंत त्याचं पेमेंट निघणार नाही। आपल्याकडे त्याचा पेमेंटचा विषय नाही, तो खासदार मॅडमचा लेवलचा विषय आणि राहिला विषय पिंपरडे पंचायत आपण स्पेशल विषय देऊ शकतो पत्र, आणि त्याच्यानंतर आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला स्वतः आशाद्याला भेटलो, त्यांनी आम्हाला 3 तास वेटिंग करायला लावली। मी आणि माझा भाऊ होतो, 3 तास वेटिंग करायला लावली, तो आला नाही आणि त्याने एकच सांगितलं माझं बिल्डिंग आलेलं नाही म्हणे, मी कसं काय येऊ म्हणे। ते काम तर व्यवस्थित झालंय का बघा तुम्ही, ते तार मारले त्याने, तार मारले। राहणार पिंपरडे ग्रामपंचायत, तर मी उपसरपंच बोलतोय, घनश्याम मराठे। आमचा जो शिपाई आहे दिनेश लोटन वाघ, हा ग्रामपंचायतीचं रेग्युलर काम पाहतोय। त्याचं कोणताही आतापर्यंत कोणताही आम्हाला त्रास झालेला नाही आहे। आणि आमचे जे ग्रामसेवक आहे दीपाली उगलमुगले मॅडम, हे जवळजवळ यांनी 3 महिन्यापासून ग्रामपंचायतीमध्ये अजून आलेले नाही आहेत, आणि ते दिनेशवर आरोप घेत आहे की शिपाई आम्हाला आर्य रवीची भाषा करतो, पण ते तसं काही नसून हा जो दिनेश लोटन वाघ आहे हा रेग्युलर आपल्या ग्रामपंचायतीचं काम पाहतो आहे, आणि त्याची कोणतीही चूक नसताना मॅडम त्याच्यावर आक्षेपार्थ आरोप करते। आजपर्यंत जे आमचे पिंपरडे ग्रामपंचायत अभाऊ दिनेश लोटन वाघ किस्सा माया, आजपर्यंत जिथलं बी ग्रामसेवक होणार किसनाबद्दल ते दिनेश भाऊबद्दल काही तक्रार ना करणार, पण जी दीपाली उगलमुगले मॅडम जी सर आहे ती एकदम अभद्र व्यवहार करण्यासाठी संघ, आता एकदम हरामखोर सारखीची विगाड करणे सर,
तिनाबद्दल काही कारवाई व्हायला पाहिजे अशी आम्ही मागणी करत. मी दिनेश वाघ, ग्रामपंचायत पिंपळ कर्मचारी. परम दिवशी बात शुक्रवारी संध्याकाळला दीपाली उगल मुगले ग्रामसेवक मॅडम मला एक सामाजिक ग्रुपचं गावना तिथं मला अक्षरशः निर्बंध भाषा मला गायशी द्यायचं आणि मला मार आणायला धमकी दिलीचं, कुठं पण भेट तुला मारणार अशा प्रकारे शिवीगाळ करायचं. तर मान्य गट विकास अधिकाऱ्यांकडून आम्ही निवेदन देवाला ती पण कारवाई व्हायला पाहिजे, अन्यथा आम्ही पालुसीने आम्ही आंदोलन मोठ्या काढतो.